आणि आईची माफी मागितली त्यांनी पाय धरून. आई ग बिचारा. मला पण असंच झालं वहिनी. लागवी पोरे नाही. आईंवर तर एवढा जीव आहे ना त्याचा. श्रीवरही काही कमी जीव नाही आईचा. अगं तिच्या सख्ख्या मुलांना कधी माफ केलं नाही तिने, पण श्रीला साधं रागवताही येत नाही तिला. पण काहीतरी भलतच होऊन बसलं नाही. आपल्या घरच्या सुखाला ना दृष्ट लागली कोणाची तरी. वहिनी दृष्ट वगैरे काही लागत नाही ग. हे सगळं ना त्या जान्हवीमुळे झालेलं आहे. जेव्हापासून ती आली आहे ना श्रीच्या आयुष्यात तेव्हापासून हे असंच घडतंय, हो की नाही? झालं आता घसरलात तिच्यावर. तिने काय केलं बिचारीने? तुला ना शरे माणसांची पारखच नाहीये. आता ती कुठल्या अँगलनी तुला बिचारी दिसते ग? म्हणजे तसं नाही, पण त्या हिच्यासारखी तर नाहीये कोणती आपली बहिणी. कोण होती? सायली. हा सायली. तिच्यासारखी तर नाहीये ना. ती सायली परवडली पण ही नको. काय केलंय पण हिने एवढं तुमचं? काय केलंय म्हणजे तिच्यामुळे आईला कोंडून घ्यावं लागलंय. आणि आई जेव्हा खूप डिस्टर्ब असते ना तेव्हाच असं वागते. हो खूप डिस्टर्ब असतात ना तेव्हाच असं करतात. भाऊजींच्या वेळी मी पाहिलंय ना. आता या गोष्टीचा निकाल लागल्याशिवाय आई काय पूर्ववत होणार नाही. तेच तर. आणि या गोष्टीचा काय निकाल लागणार आहे याचंच टेन्शन आहे मला. आई एक हट्टी तर आपला श्री 10 हट्टी. नाही बेबी वंस, आपला श्री अजिबात हट्टी नाही. उलट श्री खूप समजूतदार मुलगा आहे. आणि मला असं वाटतं की यावेळी श्री सगळं व्यवस्थित करेल. फक्त आपण ना त्याचं त्याला ठरवायला द्यायला हवं. पण आई नाही म्हणतात याला काहीतरी कारण असणार ना. अगं कारण काय असणार आहे? श्रीचं हित हेच कारण आहे. हा फक्त श्रीचं हित. पण वंस श्रीनं मुलगी ठरवली म्हणजे ती चांगलीच असणार. अशी का नाही समजूत करून घेत आपण आपल्या मनाची? अगं श्रीला अनुभव नाहीये. काही काही अनुभव ना ज्याचे त्यानेच घ्यायचे असतात. आणि ते आयुष्यात ना फक्त एकदाच घेता येतात. म्हणजे कुठले ग शरे? म्हणजे जन्म मरण तसं लग्न. शरे जन्म मरण आपल्या हातात नसतं. मग लग्न तरी कुठे आपल्या हातात असतं? ते नाही का म्हणतात तसं. हो हो शरे आपण म्हणतो नाही का की लग्नाच्या घाटी ब्रह्मदेवाने स्वर्गातच बांधलेले असतात. बरोबर बरोबर इंदू वहिनी. ब्रह्मदेव फक्त आठवत नव्हतं मला. हे जरी खरं असलं ना तरी आईचं ना ऐकून मी आयुष्यभर रडत बसले ग. ती वेळ श्रीवर येऊ नये एवढंच म्हणायचं होतं मला. वंस हे बघ कळलं तुला? हे सर. आता मी एक काम करतोय, स्टेटमेंट तुला मेल करतो आणि तू तेवढं करेक्ट करून मला परत पाठवून दे. ओके सर. ओके. हॅलो विजय. अरे स्मितुडी. नाही अरे आत्ता नाही का 5 मिनिटापूर्वी बोललो आपण. अच्छा आता काहीतरी परत आठवलं म्हणून फोन केलास होय. नाही बोल ना. काय आणू आईसाठी? 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांब. जरा पेन घेतो म्हणजे लिहून घेता येईल मला. पेन 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 मिळालं. आता कागद. 1 मिनिट होल्ड कर. हा बोल. कागद समोर आहे, हातात पेन आहे, लिहायची ताकद आहे आणि पेनात रिफिल सुद्धा आहे. बोल काय काय आणू तुझ्या आईसाठी? 2 डझन केळी, 2 किलो सफरचंद, 2 किलो चिक्कू. मी काय म्हणतो, आंबे आणू का आंबे? अरे सीझन नसला म्हणून काय झालं? सासूबाईंना हवेत म्हटल्यावर आंबे तयार होतील मार्केटमध्ये. नाही नको, वजन वाढेल. हो नाही खरं वाढलं तर हरकत नाही का स्मितुडी? कारण आपल्याकडे आल्यापासून ना थोड्याशा हडकलेत त्या. म्हणजे परवा वजनाच्या काट्यावर उभ्या राहिल्या तर 106 किलो फक्त. आल्या तेव्हा 110 किलो होतं. म्हणजे 4 किलो वजन कमी झालंय. नाही अगं काळजी घ्यायलाच हवी त्यांची बाबडा. त्याने कधीही कर. वाटलं की फोन करायचा, अजिबात थांबायचं नाही. कर. फोन करू नको म्हटलं असतं ना तर संध्याकाळपर्यंत आणखी 10 फोन केले असते. कर. आता नाही करणार बघ.
वा जानवी, अशीच हसत राहा. तू हसलीस ना जानवी की मला माझ्या मुलीची फार आठवण येते. फार जीव आहे माझा तिच्यावर. तेव्हा तू अशीच हसत राहा आणि सतत मला माझ्या मुलीची आठवण करून देत राहा. येस सर. बरं, मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? येस सर. हा, जा. चहा टाकून अरे दादा. हा म्हणजे काय? आणि हो भले मस्त गोड करशा. अगदी 3 चमचे साखर घालते. बस 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 बस. आणि हो दाजींसाठी पण थोडा टाक. काय दाजी घेणार का चहा? नाही, मला नकोय, माझा झालाय, तुम्ही घ्या. घ्या हो. बाईनं कुंकवाला आणि बाप्यानं चहाला नाही म्हणू नये. तुमचं चालून दे, मी जरा रघुअण्णांकडे जाऊन येतो. हा. अरे 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 काय 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 दाजी, काय अवस्था आहे तुमची? अहो पायाच्या काड्या झाल्या तुमच्या. काय हरकत नाही, आपण करून टाकू तुमचं ऑपरेशन. काय ना, आमच्या बार्शीला एक 2-4 करोडपती आहेत. मला नेहमी सांगतात, निळू भाऊ आमच्याकडे 10-12 करोड पडू नयेत, काहीतरी धंदा करा. पण आपण नाही लक्ष देत. सारखे मला फोन करतात. माझ्या डोक्याला ना बघा ताप झालेला. किती टाळायचं या माणसाना. पण काय हरकत नाही, 10-12 कोटी येतील ना, त्यातले 5-6 लाख तुमच्या ऑपरेशन साठी खर्च करून टाकू. बरं, ते लोक सुद्धा मला काही बोलणार नाही तर. आपल्यावर फार जीव आहे बरं का त्यांचा. बार्शीच्या पोलिसांचा देखील तुमच्यावर फार जीव आहे असं कळलंय मला. काय हो तुमचं हे बोलणं? हा, बोलू दे. दाजींचा स्वभाव ना फार गमत्या. तर काय? मला त्याचं काही वाटत नाही. आई चहा दे ना. दात तरी घासलेस का? चूळ पण भरली नव्हतीस आणि तसाच मामाला आणायला गेला होतास. गाजतो. हे काय काय? माझा ब्रश ओला कसा? आता मला काय माहिती. बाजा बघू बरं, तो ब्रश दे. अरे हा ब्रश तुझा आहे? हो. आज मी वापरला. शी, अरे काय झालं काय? डोंट वरी, चांगला धुवून ठेवलेला आहे. लाव त्याच्यावर पेस्ट आणि वापर दणकून. हा ब्रश आहे ना, आता तूच वापर. अरे मिल बाट के खाओ असं कुणीतरी संतांनी म्हटलेलं आहे. वाटून खा असं संत सांगून गेलेत. ब्रश वाटून वापरावा असं कुठल्याही संताने सांगितलेलं नाहीये मामा. त्यांच्या काळात ब्रश नव्हता ना, नाही तर सांगून गेले असते. येतो मी. आता कुठे चाललायस तू? दुकानातून ब्रश आणायला नवीन. अरे भाज्या, आता जातोच आहे ते काम कर. एक बिस्किटाचा पुडा आण. काय बिस्किटाशिवाय चहा उतरत नाही ना घशाखाली. आणतो. हा, दादा चहा देऊ ना रे, का बिस्किट आल्यावर मग घेशील? अगं बिस्किट आल्यावर परत एकदा घेऊ. सध्या आहे तो दे. बर, थंड होईपर्यंत पिऊन घेतो. आणि मग राजाने विचारलं की तू कसा हात वर केलास? तर त्यावर तो म्हणाला, मला माझ्या बायकोने सांगितलं. हॅलो, तू हसत का नाहीयेस? हसलो ना, पण तुझ्या इतका नाही. हे पण जोक छान होता ना. ठीक आहे. ठीक नाही, छान आहे. अरे मी तर सकाळपासून हा जोक सगळ्यांना सांगून तेवढीच हसतेय. म्हणूनच तू आवडतेस मला. अगदी छोटंसं कारण सुद्धा पुरतं तुला आनंदी व्हायला. खूप खुश असतेस तू येणाऱ्या प्रत्येक क्षणावर. अशीच आनंदी राहा, हसत राहा काय. आणि तू हसलीस ना की माझं टेन्शन कमी होतं. हे आमचे सर पण असंच म्हणाले. म्हणजे ते म्हणाले मी हसते ना तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीची आठवण येते. आणि मला माझ्या होणाऱ्या बायकोची आठवण येते. हे
मी हसले की तुझी टेन्शन्स कमी होतात. म्हणजे तुला टेन्शन आहे कसलं? नाही अगं, तसं काही नाही, सहजच. आजींचं काय? तिचं काय? तू माफी मागितलीस का आजींची? हो. माफ केलं ना त्याने तुला? अर्थात. मग काय? अरे मग म्हणजे आणखी काय म्हणाल्या? मीच तिला म्हणालो की काही दिवस जाऊ देत, मग निवांत शांतपणे बोलू. आत्ताच वादावादी झालीये, पुन्हा त्यावर चर्चा नको. हो हो, अगदी बरं केलंस. नाही म्हणजे त्यांनाही थोडा त्यांचा वेळ मिळू दे ना. आणि श्री तुला सांगू का, वेळ हे सगळ्यात मोठं औषध असतं. माणसं आपोआप बरी होतात. जान्हवी, नंतर बोलूया. ओके ओके, बाय. या, बाय. अच्छा, माझ्या लक्षात आलं. म्हणजे त्या अनिलच्या फोनवरच्या शूटिंगची तुला काळजी वाटते तर? हो रे, डोक्यावर नुसती टांगती तलवार आहे बघ. अरे त्या अनिलला बरं वाटावं म्हणून जर काही केलं आणि त्याचं डोकं फिरलं आणि त्याने बापाला आणि या लेकीला जर काही दाखवलं, मग माझे हाल कुत्रा पण खाणार नाही. काही काळजी करू नको, आपण सगळं मिटवून टाकू. तू असं कर, काय? त्या अनिलला फोन लाव आणि त्याला सांग आपण भेटूया. अरे नको नको, तसं नको. मी सांगतो तेवढं कर. अगं असा निच्चडपणा करण्यात तर माझी जिंदगी गेली. अरे हो, पण आपण करायला जाऊ एक आणि व्हायचं भलतंच. काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तू त्या अनिलला मिस कॉल दे, तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो. हे कुणाचं आहे? ती पिंट्याची आहे. आजचा दिवस मी वापरतो. अरे पण होईल का तुला? करतो ऍडजस्ट. तू फोन लाव, काय काळजी करू नको. फोन लाव, बघूया आपण ते. बर. हॅलो हॅलो हॅलो, अनिल राव. अहो मी बोलतीये. हा, नाही नाही, अहो मी बराच वेळ फोन ट्राय करत होते तुम्हाला. झालं, खाऊन झालं असेल तर आता बोला. बघू बघू चेहरा बघू. वा, काय तेज आहे चेहऱ्यावर. हात बघू आता, हात बघू. आहा, काय हात आहे. काय हात आहे. वा वा. आणि राव, स्वभाव भोळा आहे तुमचा. होय, बरोबर आहे. समोरच्या व्यक्तीवर तुम्ही चटकन विश्वास ठेवता. आणि काय आहे की समोरची व्यक्ती तुमच्या त्या विश्वासाचा गैरफायदा घेते. हो, बरोबर आहे अगदी. अरे रे, हा उंचवटाचा बुजून गेलाय. पत्नी प्रेम नाही मिळालं तुम्हाला. हो, बरोबर आहे. मला वाटतं तुम्ही हात पाहणारे कोणी मोठे ज्योतिषी आहात.
पण राजयोग आहे हो, राजयोग. अफाट पैसा. खरंच? मी नाही सांगत अहो, हात सांगतोय. असा हात मी आयुष्यात पाहिला नाही. काय हात आहे. काय सांगताय काय? दादा दादा, आपलं काही चुकतंय का? तसं असेल तर जानूचं लग्न यांच्याशीच होते. बघू बघू. काय 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 म्हणताय? दादावर फार विश्वास देता. दादाचं फार कौतुक केला. असं असं. नशिबात 2-2 लग्न आहेत. यांच्या पण? अहो यांच्या पण काय, आता या वयात का ती लग्न करणार आहे दुसरं? नाही नाही, तसं वयाचं काही नसतं. जे काय वय म्हणजे फक्त संख्या. खरं तर मन तरुण असावं लागतं. तरुण, वाह, काय तेज आहे चेहऱ्यावर. पण 2 लग्न फिक्स आहेत. नक्की 2 लग्न. खरंच? हा. मलाही तेच वाटतंय. अडचण आहे काय, राहू आडवा येतोय. राहू म्हणजे तो रंग्या असणार. रंग्या गोखले. आणि दुसरं म्हणजे केतूचाही त्रास आहे हो. केतू म्हणजे जान्हवी. अहो तिला कळतच नाहीये. तिला समजत नाहीये मी तिच्यावर प्रेम करतो ते. फार मोठं नुकसान होणार. हो काय सांगताय काय? अहो असं नका हो बोलू. मी नाही म्हणत, तुमचा हात म्हणतोय. पण यातून काही मार्ग नाहीये का? मार्ग शांती करावी लागेल. करा करा करा, शांती करा. पण पण माझी जान ही माझी झाली पाहिजे. राहू केतू शांत झाले तर बघू. राहू राहू हाताचं राहू द्या हो. किती खर्च येईल. करा करा तुम्ही, त्या राहूची शांती करा. नाही, तुमचा हात बघता बघता माझ्या हाताला का खास सुटते. किती खर्च येईल? तुमच्यासाठी फार काही नाही हो. 20,000 आणि 2,000 ऍडव्हान्स. बस असेल तेवढे चालते. तेवढ्यात भागून घेतो. करतो सगळं व्यवस्थित करतो. आत्तापासून कामाला सुरुवात करतो. झाला ना घोटाळा झाला ना. काय झालं? अगं फोन घरी विसरलो. मोबाईल विसरलास की हरवला? कुठे पण? नाही असेल. बरं तुझा आहे ना मोबाईल, तो दे. हो नाही रे दादा, पण बॅलन्स नाहीये. हे बाय काय आमची बहीण आहे अशी बहीण आहे. आता काय करायचं? नाही काय काय प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम म्हणजे आमचे एक गुरुजी आहेत. हा. फार मोठे पावरबाज माणूस. म्हणजे शांती करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. एकदा त्यांनी पूजा सुरू केली ना, राहू केतू गपगार होतात. ते तुमच्या शांतीबद्दल त्यांना सांगायचं होतं. तेच फोनवर बोलणार होतो. फोन नाही. एक काम करा ना. जाऊ द्या, घरी गेल्यावर करतो. अहो कशाला, माझ्या फोनवर करा ना. नाही तुम्ही एवढे, तुमचा फोन मी वापरायचा. अहो असं काय करताय? माझ्याच कामासाठी करताय ना. सांगा नंबर सांगा. नंबर मी लावतो ना. द्या. बरं चला. हा हॅलो हॅलो. हा निळकंठ बोलतोय मुंबईहून. हॅलो. काय फोन आहे? काय ऐकू सुद्धा येत नाही. अहो रेंज मिळत नसेल. हा रेंज नसेल. बघतो. हॅलो. श्री चहा घे. थँक्यू. घे. खूप टेन्शन आहे श्री. नाही असंच. मला कळतंय बाळा. मला माहितीये तुला कळतंय.
तुम्ही दोघं पळून का नाही जात? त्यानं काय होणार आहे? अरे लग्न होईल ना तुमचं. मावशी, मला कशापासूनच पळून जायचं नाहीये. म्हणजे मुळात पळून जाणं हे सोल्युशनच असू शकत नाही. अरे मग काय करायचं या परिस्थितीत? तुला आईंचा स्वभाव माहिती आहे ना. हे बघ, ऐक माझं, तू जा पण. नाही, जे माझ्या बाबांनी माझ्या आई बरोबर केलं ते मी कधीच करणार नाही. अरे कायमचा जा असं नाही म्हणत आहे मी. तू लग्न कर आणि परत ये. मावशी, मुळात माझा स्ट्रगल जान्हवीशी लग्न व्हावं यासाठी नाहीच आहे. माझा स्ट्रगल आजीनी जान्हवीला मनापासून स्वीकारावं यासाठी आहे. आणि मला जान्हवीला काय आपल्या घरावरती लादायचं नाहीये. आपल्या फॅमिलीचा एक भाग म्हणून तिला सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे यासाठी आहे. श्री, तू खूप हुशार आणि चांगला मुलगा आहे, पण कधी कधी चांगुलपणा महागात पडतो रे. चांगुलपणा स्वस्त असतो कुठे? पण मला चांगलंच वागायला आवडतं. आणि असं रात्री पडल्या पडल्या मस्त शांत समाधानकारक झोप लागली पाहिजे. मग मला सांग, चांगुलपणाची किंमत मोजल्यानंतर जर इतकी छान शांत समाधानकारक झोप लागणार असेल तर सौदा फायद्याचा आहे की नाही? बोलण्यात कोण हरवणार तुला? पण तुझी काळजी वाटते श्री. काळजी नाही करायची आता. सगळं नीट होईल. खरंच नक्की सगळं नीट होईल? हो. ताईला चहा देऊन येते. हा, आलेच. हो.